रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सी.डी. देशमुख यांच्या घराचे स्मारकात रूपांतर करण्यात यावं, मंत्री भरतशेठ गोगावले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सी.डी. देशमुख यांच्या जीर्ण वास्तूचं स्मारकात रूपांतर करण्यासाठी 10 कोटींचा निधी देण्यात यावा, मंत्री भरतशेठ गोगावले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशानं $4 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठला. आज आपला देश प्रगती करत असताना देशाच्या प्रगतीचा पाया रचण्यात ज्यांनी योगदान दिलं त्यांची आठवण ठेवणं आपलं कर्तव्य आहे. स्वतंत्र भारताचे तिसरे अर्थमंत्री आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांचं मूळ गाव महाड तालुक्यात आहे. सध्या त्यांच्या घराची अवस्था जीर्ण झाल्यानं या घराची पुनर्बांधणी करून या घराचे सी.डी. देशमुख यांच्या स्मारकात रूपांतर करण्यात यावं आणि त्यासाठी 10 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी मंत्री भरत गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. सी.डी. देशमुख यांनी देशासाठी दिलेले योगदान लक्षात घेता भारत सरकारनं त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित देखील केलं. मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्रात मंत्री गोगावले यांनी म्हटलंय की अर्थतज्ञ सी.डी. देशमुख यांचं जन्मगाव मौजे नाते हे माझ्या महाड मतदारसंघात आहे. देशमुख यांचे देशासाठी विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यात मोलाचं योगदान आहे. सद्यस्थितीमध्ये अर्थतज्ञ डॉक्टर चिंतामण देशमुख यांचं मूळ गाव नाते येथील वास्तू अत्यंत जीर्ण झाली असल्यानं सदर वास्तूची नव्यानं उभारणी करून त्याचं स्मारकात रूपांतर करणं आवश्यक आहे. तर डॉक्टर चिंतामण देशमुख यांच्या नाते येथील वास्तूच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यासाठी रक्कम रुपये 10 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती अशी मागणी गोगावले यांनी पत्राद्वारे केली. डॉक्टर सी.डी. देशमुख यांनी देशाचे तिसरे अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं, पण फार कमी लोकांना माहिती आहे की त्यांनी रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून ही जबाबदारी पार पाडली. देशमुख यांना ब्रिटिश सरकारनं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं. सी.डी. देशमुख यांनी 11 ऑगस्ट 1943 ते 30 जून 1949 पर्यंत हे पद भूषवलं. देशाच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद भूषवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे ब्रिटिश राजवटीनं त्यांना सर ही पदवी बहाल केली. अशा या महान व्यक्तीची ओळख संपूर्ण देशाला व्हावी यासाठी त्यांच्या जीर्ण घराच्या वास्तूची पुनर्बांधणी करून त्याचं स्मारकात रूपांतर करणं गरजेचं आहे. त्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्याची मागणी मंत्री गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ही कालची बातमी खूपच चांगली आहे आणि आपण माझ्या मागे जे आपल्याला पडलेलं दुरावस्थेतलं घर दिसतंय ते नुसतं घर नसून ते इथला किंवा आपल्या देशाचा एक महान सुपुत्र डॉक्टर चिंतामणराव देशमुख म्हणजे त्यांना आपण सी.डी. देशमुख म्हणतो, त्यांचं हे जन्मघर, इथे त्यांचा जन्म झाला म्हणजे त्यांचं हे आजोळ आणि त्यांच्या आजोळी हे घर आहे त्याचे मालक आहेत श्रीयुत महागावकर. ह्या कुटुंबाने ह्या घरामध्ये ते राहिले आणि सी.डी. देशमुखांबद्दल बोलायचं तर जास्त काही सांगण्याची गरजच नाही आहे, सगळ्यांना माहितीच आहे. परंतु तरीही ही व्यक्ती म्हणजे एक तर भारताचे पहिले अर्थमंत्री, त्याच्यानंतर आपण ज्याला विमा योजना म्हणतो किंवा LIC म्हणतो ती चालू करणारे हेच गृहस्थ आहेत. म्हणजे हा एक मोठा शिल्पकार आहे आणि ह्या संपूर्ण गावाला त्याचा अभिमान आहे की तो माणूस इथे जन्मला. त्याचे आमच्या सगळ्यांवर खूपच प्रभाव आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे अगदी माझ्या लहानपणापासून मी या घरामध्ये येऊन खेळलेलं आहे यांच्या कुटुंबाबरोबर, महागावकर कुटुंबांबरोबर. आणि ती सगळी व्यक्ती, ह्या सगळ्या व्यक्ती ज्या आहेत त्यातला त्यांचा जो सुपुत्र आहे की अजित महागावकर, त्याच्याबरोबर मी संपर्कात आहे. गावाला सुद्धा खूप वर्षापासून इच्छा आहे की इथे स्मारक व्हावं आणि आमची सगळ्यांची हीच इच्छा आहे आणि त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु त्याला यश मिळत नाही कारण शेवटी आर्थिकदृष्ट्या आपण कुठेतरी कमी पडतो हे सगळं करण्यासाठी आणि त्याला एक मोठा कोणाचा तरी आधार असावा लागतो. सुदैवाने कालची जी बातमी आली की शासनाने या लोकांनी ही बाजू तत्काळ उचलून धरली आणि या स्मारकासाठी काही निधी मंजूर करण्याचं योजिले आहे, ही एक आनंदाचीच बातमी आहे. आता तो नक्की किती होतोय, कधी होतोय ही पुढची गोष्ट, परंतु निदान या बाबतीत काहीतरी पाऊल उचललं गेलं याबद्दल खूपच आनंद होतोय. आणि असे जर आम्हाला कोणाची साथ मिळाली
तर या नातेगावामध्ये या सुपुत्रासाठी काहीही करायला प्रत्येकजण पुढे येतो. कुठलेही राजकीय स्वार्थ न ठेवता फक्त या व्यक्तीसाठी म्हणून आम्ही इथे उभे आहोत आणि आम्ही नेहमी इथे पुढाकार घेऊ. आणि जर का शासनाने अशी मदत केली तर आम्हीसुद्धा उत्स्फूर्तपणे पुढे येऊन हे स्मारक परत नीटपणे तयार होईल याची खात्री बाळगतो. आणि मी पुन्हा एकदा या सर्व लोकांना, जे कोणी याच्यामध्ये सहभागी आहेत, हे स्मारक व्हावं अशी इच्छा नुसती प्रकट न करता काहीतरी आर्थिक पुढाकार घेऊन आर्थिक मदत करण्याची इच्छा प्रदर्शित झाली, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि आता जी मागे दुरावस्था दिसते त्याच्या जागी पूर्वीसारखं ते जे घर होतं किंवा त्यांची आठवण येईल, पाहता क्षणी त्यांची आठवण येईल जाता येताना या रस्त्याने, अशा प्रकारची वास्तू उभी राहावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो.